आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शुभंकरकडनं कळलं आम्हाला कोल्हापुरातल्या अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम करताय ते चांगलं आहे म्हणून प्रोजेक्ट अप्रूव्ह केलाय। काळजी करू नका। धन्यवाद सर। बरं शुभ, आजच्या सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन कर। ओके सर। जर काही अडचणी आल्या तर स्वतः सॉल्व्ह कर। ओके सर। आज आम्ही कुठेही बाहेर जाणार नाही आहोत। आज घरी पाहुणे येत आहेत, बघण्याचा कार्यक्रम आहे। ओके सर। जे काही असेल ते आपण फोनवरती करूया। बरं आहे। आता तुझ्या लग्नाची तयारी कधी रे शुभू? त्याच्या लग्नाची जबाबदारी आमची आहे। शुभू, जेव्हापासून आमच्या घरात आलायस का नाही तेव्हाच मला कळलं माझ्या स्वप्नातला राजकुमार तूच आहेस। आमच्या घरात भाड्यानं राहायला आलायस खरा, पण माझ्या काळजाचा मालक झालायस बघ। पण काय रे शुभू, मी तुला एवढं हिंडायला लागलोय पण तुझ्या मनात काय आहे ते काय पण कळत नाही। पण मला माहिती तुला बघून माझ्या मनात जशी पाखरं उडतात का नाही तेच तू बी फील करतोस, हाय का नाही? शुभू, माझ्या प्यारवाल्या लव्ह स्टोरी मध्ये माझा फायनल हिरो कवा बनणार आहेस तू? माझं मिस्टर भाडेकरू, तुझ्यावर मी किती प्रेम करू। पृथ्वी, मोक्षाला बघायला येणाऱ्या पाहुण्यांबद्दल तुझं काय मत आहे? भैया, ते साखर कारखानदार आहेत, अनेक फॅक्टरी आहेत त्यांच्या, त्यामुळे ही सोयरीक आपल्याला मॅच होईल अशीच आहे। पाहुणे येतीलच इतक्यात। मुलगी तयार झाली का आपली? होतीये ना। विश्वंभर, तू माझ्या लेकीला तुझ्या लेकीसारखंच वाढवलेस रे। तुझे आभार कसे म्हणू कळत नाहीये रे। नंदा का त्यात आभार काय मानायचे? माझं कर्तव्य आहे ते। मला सांग, तूही आपल्या कुटुंबासाठी काही कमी केलेस का? आलो। हा बोला ना। नाही छोटे मला एक मिनिट। काय रे? नक्की कोणाला बघायला पाहुणे आलेत? अरे कोणाला बघायला येणार आहेत काय विचारतोय शुभू? मोक्षाला बघायला येणार आहेत। मोक्ष मॅडमच हो। लो, म्हणजे मिस वादळला बघायला पाहुणे येत नाहीत तर ही ब्रेकिंग न्यूज मला मॅडमच द्यायला पाहिजे। मॅम, शुभू दादा, इथे ये ना, तुला काहीतरी दाखवायचंय। काय आलं? काय झालं? हे बघ, हे काय आहे बाळ? अरे शुभू दादा, मला श्रावणीताई बोलली की तिला हे लग्न नाही करायचंय म्हणून ती त्या पाहुण्यांना बाहेरच्या बाहेरच पळवून लावणार आहे, घरापर्यंत येऊनच नाही देणार आहे। मॅडम, तुम्ही लय मोठी चूक करताय। लग्न तुमचं नाही तर मोक्षा मॅडमचं ठरतंय आणि तुम्ही तेच मोडाला गेलाय। साहेबांना याबद्दल कळलं तर जाम राडा होणार आहे मॅडम। शुभू दादा, काय झालं? काही नाही बाळा, तू यातलं कोणाला सांगू नकोस हा। मी मॅडमसने परत घेऊन येतो। ओके बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही। आज काही झालं तरी माझं लग्न मीच थांबवणार। बहुतेक हीच गाडी असेल। आता लॉजिकला सुट्टी, मॅजिकला एंट्री। थांब। तुमचा प्रॉब्लेम काय आहे? गाडी का अडवली? मला सांगा, तुम्ही शिक्षण मंत्र्यांच्या घरी मुलगी बघायला जाताय का? हा हो,
पण तुम्ही कोण आणि असं का विचारताय? ती मुलगी ना ती डेंजर झोन आहे. ती तुमच्या मुलासाठी अजिबात योग्य नाहीये. तुम्ही आलात ना तसंच आता युटर्न घ्या आणि घरी निघून जा. कोण आहेस तू आणि त्याच्याबद्दल आम्हाला का सांगतेस? काकू मी तुमची वेलविशर आहे असं समजा, पण मी हात जोडून सांगते, काही झालं तरी तुमच्या मुलाचं नातं तिच्याशी जोडू नका. तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, स्पष्ट सांगाल? माझा प्रॉब्लेम ना ती मुलगी आहे. अहो तिच्यामुळे उगाच कोणाचं घर स्पॉइल व्हायला नको ना. इतकी वाईट आहे ती? मी सांगते ना किती वाईट आहे ती. एकतर ती इतकी भांडखोर आहे ना काकू, तिला कोणी लागत नाही भांडण करायला. तिला वाटलं तर आरशाशी पण भांडते ती. आणि कॉलेजला तर फक्त नावापुरती जाते, फक्त अटेंडन्स पुरती. खूप ॲरोगंट आहे, उद्धटपण आहे, आगाऊपण आहे आणि आळशीपणा. हो आळशीपणा तसला ठासून भरलाय ना तिच्यात. सकाळी उठल्यावर तिला ब्रश करायला पण रिमोट लागतो. अहो ती मुलगी ना अजिबात चांगली नाहीये. ती तुमच्या मुलाच्या आयुष्यात आली ना तर मुलाचं तर सोडा, तुम्हाला पण इन्शुरन्स घ्यायची गरज पडेल. आणि सगळ्यात वाईट गोष्ट तर कोणती? अहो काय सांगू, ती मुलगी ना दिवस रात्र उन्हाळ मुलांबरोबर फिरत असते. अहो ती मुलगी नाहीये, मेकअप नसलेला हॉरर शो आहे, हॉरर शो. काय? हो काकू, नाही दिसायला तशी बरी आहे, पण फक्त दिसायलाच बरी आहे. पण काम कचऱ्याच्या डब्यासारखी आहेत. कशाला तुमच्या मुलाच्या आयुष्याची वाट लावताय उगाच आपली? हो मॅडम चला. तू इथे काय करतोस? गप्प ना बोल. अहो ती मुलगी ना खूप वाईट आहे, खूप आगाऊ आहे, स्वार्थी आहे, वाया गेलेली आहे. लग्न बिग्न लावू नका. कशाला धोंडा गळ्यात बांधताय? बसा लवकर मॅडम, पाहुणे मोक्षा मॅडमसनी बघायला तुम्हासनी नाही. काय? बसा लवकर. हो काय छान दिसतेस मोक्षा. कोणाची नजर नको लागायला बाई. त्या परीसारखीच आहेच माझी मोक्षा परी. शुभ शकुनाची आहे, तिच्यामुळे घरातली संकट टळतात. बरं का मोक्षा, लाखात नाही करोडोत एक स्थळ आहे असं समज. आणि मुख्य म्हणजे आपल्या शब्दाबाहेर नाहीयेत. मम्मा हे बघ मी रेडी झाले. ती छान. आय लव्ह यू. लव यू टू. सांगितलेलं लक्षात आहे ना, पाहुण्यांच्या समोर जास्त बोलायचं नाही. जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं. हे स्थळ हातातून जाता कामा नये. ओके, गुड गर्ल. अपर्णा, मोक्षाला हॉलमध्ये घेऊन ये. हो. मॅडम मॅडम मॅडम, जर त्यासनी कळालं मगाशी गाडी समोर आलेली मुलगी तुम्ही होतासा तर त्यांच्या लग्नाआधी आपली वरात निघायची. तू उगाच घाबरवू नकोस रे मला शुभू. आणि चेहरा झाकला होता ना मी, मला नाही वाटत ते मला ओळखतील. मॅडम पण ड्रेस ह्यूज होता ना. तू माठेच करे जरा. आता मला सांग, अख्ख्या कोल्हापुरात ढीगभर मुली असतील अशा ड्रेस घालणाऱ्या, मी काही एकटीच आहे का? तू उगाच मला पॅनिक करू नकोस. बाजूला. मॅडम आता काय? जमलं तर मागच्या दारानं जाऊयात. नाही. ठीक आहे ठीक आहे. मारुती राया, तेवढा कार्यक्रम नीट होऊ दे रे, नाहीतर साहेब आणि मिस वादळ